बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 8. आज तुम्हाला माहिती आहे, शनिवारी सगळ्यांची शाळा घेतली का संडेला काय असतं, खूप सारे टास्क असतात, मस्ती असते, मजा असते, काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर आज बरंच काही बघायला भेटलं आपल्याला. सर्वात आधी तर मला कळत नाही आहे, हे लोक मागचा सीझन का बरं कॉपी करत आहे. म्हणजे काल ज्याप्रमाणे तन्वीची शाळा घेण्यात आली, मला जान्हवीची शाळा आठवली. प्रभूला इम्पॉर्टन्स दिलं जातं आहे. जे फेवरेट आहे कंटेस्ट म्हणजे सॉरी मेकर्सचे फेवरेट ते दिसून पडतं आहे आपल्याला. सागर फेवरेट आहे, तन्वी विलन आहे म्हणून तिला ते घेऊन जाणार टॉप 5पर्यंत. सोनाली फेवरेट आहे, विशाल मला थोडा थोडा फेवरेट वाटतो आहे, दीपाली येस फेवरेट आहे. अजून काही काही जण जे फेवरेट आहे ते कळतीलच आपल्याला. आयुष मला फेवरेट आहे, त्याला ज्याप्रमाणे गायडन्स दिला जातो की कसं खेळायचं कसं नाही, त्याच्यामुळे मला वाटतं. तुम्ही काल एक गोष्ट ऑब्झर्व केली का, सर्वांना इवन आयुषला पण सांगितलं का तो बाहेर दिसत नाही आहे, त्यांनी गेम कसा खेळायला पाहिजे. जर आयुष या सगळ्या गोष्टी डिझर्व करतो तर रोशन भजनकर डिझर्व का नाही करत. रोशनला का सांगितलं जात नाही का तुम्ही इथे चुकीचं खेळताय, तुम्ही असं खेळलं पाहिजे, तुम्ही तसं खेळलं पाहिजे, का हे सांगितलं जात नाही. काल बऱ्याच कंटेस्टंटला सांगितलं गेलं, राकेशला सांगितलं गेलं की बाबा तू दिसत नाही, तू असं असं खेळतं, असं तसं खेळतो, फक्त चहा बनवताना दिसतो, एटसेट्रा एटसेट्रा, या गोष्टी सांगितल्या गेल्या. राकेशसुद्धा बिग बॉसचा म्हणजे मेकर्सचा फेवरेट आहे, ते दिसलं. अनुश्री पण फेवरेट नाही, दिव्या पण फेवरेट नाही, रोशन भजनकर तर बिलकुलच फेवरेट नाही. डायरेक्ट त्याचे तर फुटेजेस म्हणजे दिसतच नाही तो. इवन आजही त्याला तुम्ही आज एक गोष्ट बघितली असेल, मी त्याच्याबद्दल तुम्हाला ना त्या टास्कमध्ये जे झालं ना, आज खूप सारे टास्क झाले आणि त्या टास्कमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यानुसार त्या गोष्टी सांगते मी. चला आता सुरुवात करूया. सर्वात आधी तर मला खूप हसू आलं जेव्हा, आता ठीक आहे मला रितेश सरांवर हसू नाही आलं, ते तेच करतात जे मेकर्स त्यांना करायला सांगतात, ते होस्ट आहे. खूप वेळा आपण बघितलं आहे की होस्ट म्हणतात की हा आमचा जॉब आहे, आम्ही इथं येऊन आम्हाला जे मेकर्स सांगतात ते आम्ही करतो. आमचं म्हणजे तुम्ही घरामध्ये ज्या गोष्टी दाखवतात ऑडियन्सला, आणि त्यानंतर मेकर्स थ्रू आम्हाला ज्या गोष्टी कळतात की कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या गोष्टी वाईट, किंवा मग ऑडियन्सचे काही काही म्हणजे ऑडियन्सकडनं पण भरपूर कुठेही कमेंट्स किंवा मग चॅनलवर काही पण गोष्टी सोशल मीडियावर या गोष्टी येत असतात. ओव्हरऑल मी तुम्हाला सांगितलं तर सोशल मीडियावर या गोष्टी येत असतात की बाबा कोण चूक आहे, कोण बरोबर आहे, काय काय नाही. आणि मग होस्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ना ते करत असतो. हे एकदा सलमान खान सर बिग बॉसमध्ये बोलले होते आणि मला वाटतं मग ती काय ते बिग बॉसमध्ये बोलले होते आणि हा पण काय बिग बॉस मराठीच आहे. त्याच्यामुळे सेमच प्लॅटफॉर्म आपण म्हणू शकतो आणि सेमच रिॲलिटी शो, फक्त एवढंच आहे का लँग्वेजचा फरक, ती हिंदी ही मराठी. बिग बॉस कन्नडा पण आहे, बिग बॉस तामिळ पण आहे असं. पण सांगते मी तुम्हाला की होस्ट असतं ना, होस्ट त्याचं काम असतं मेकर्स जे बोलेल ना ते करायचं. तर रितेश सरांना ते जे बोलायला लावलं ते त्यांनी बोललं. म्हणजेच आज तुम्हाला वाटत असेल की असं काय बोलले रितेश सर, जे मी इतकं एक्सप्लेन करून सांगते. तर रितेश सर असं बोलले की हा सीझन मागच्या सीझनपेक्षा हिट आहे. बापरे, याच्यापेक्षा इतकं खरं काय बोलू मी आता. आणि ह्या सगळ्यांच्या बाहेर रील्स कटताय, रील्स बनवताय लोक यांच्यावर. ठीक आहे, एवढ्याने बनते हा, पण काही ठिकाणी काही अंशी बनत आहे, ठीक आहे. आणि मागच्या सीझनपेक्षा हिट आहे हा सीझन, तुम्ही तरी मान्य कराल का? इवन कोणीही मान्य करणार नाही. मला तर वाटतं या गोष्टीवर ॲग्री ना रितेश सर स्वतः नसेल, पण मेकर जे बोलतात ते करावं लागतं. तर तुम्ही सगळं खूप भारी खेळताय, तुम्ही सगळं खूप एक नंबर खेळताय, तुफान खेळताय, तुम्ही तर राडा घालून ठेवला आहे घरात, काय कॉन्टेंट देताय आणि काय एंटरटेन करताय, वा रे वा. आणि काय खरंच असं होतं आहे. मी खरं सांगते, तुम्ही मागच्या सीझनला अजूनही सांगते कॉपी करू नका. उलट मला तर वाटतं यांना सांगायला पाहिजे होतं का तुम्ही मागच्या सीझनला कॉपी करू नका. तन्वीला डायरेक्ट बोलायला पाहिजे होतं
जान्हवीचं नाव घेऊन का बाई तू मागच्या कंटेस्टंटला कॉपी करते, जान्हवी असो निकी असो, तर तू त्यांना सोड, तू तुझा गेम खेळ, तू काय आहे ते ओरिजिनल दाखव. त्यांना कॉपी करू नको, हे सांगायला पाहिजे होतं. आणि हे यांनी तर मला तर वाटतं मेकर्सनी केलंच नाही पाहिजे. हा फेवरेट आहे, तो फेवरेट आहे, यार जो जसा खेळतो आणि तसं सांगून द्या, आहे की नाही. तुम्ही गायडन्स एकाला करत, त्यांना तुम्ही गायडन्स सगळं, जे दिसत नाही त्यांना सगळ्यांना करा, जे चुकीचं खेळतं त्यांना सगळ्यांना गायडन्स करा. एकालाच का तुमच्या फेवरेट्सला का फक्त गायडन्स मिळायला पाहिजे. गायडन्स मिळतोय तर सर्वांना मिळायला पाहिजे. मग आयुषला मिळतोय, राकेशला मिळतोय, मग यांना का नाही मिळते, रोशनला मिळत नाही, अनुश्रीला तर इग्नोरच केलं जाते. अनुश्रीची एकच गोष्ट दाखवली फक्त, आणि एक सांगते मी, अखेर चावी चोर सापडलाय, अनुश्री चावी चोर आहे. तर मला तर हेच कळालं नाही की बाई सगळ्यात जास्त म्हणजे चालू राहिला, हिट झाला आहे, सुपर हिट झाला आहे सीझन. अरे काय रितेश सर काय बोलताय, खरं सांगा ना त्यांना तुम्ही. ठीक आहे, मला तर वाटतं त्यांची जी एनर्जी ना ती डबल करण्याचा जो आहे ना पुरेपूर प्रयत्न चालू आहे, म्हणून ते रितेश सर असे बोलले असावे. पण आता बघूया. पण सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट काय घडली, एक तर नो एलिमिनेशन झालं, ठीक आहे मान्य केलं. पण आता हे नवीनच पाहायला मिळालं की जे मागचे जे नॉमिनेटेड कंटेस्टंट त्यांनाच कंटिन्यू करणार आहे पुढे. तर हे एकदम चुकीचं केलं. नॉमिनेशन टास्क हा घरात व्हायलाच हवा होता असं मला वाटतंय. पर्सनली मला वाटते नॉमिनेशन टास्क व्हायला हवा होता आणि यांनी नॉमिनेशन टास्क केला नाही. पण आता बघू याच्यामध्ये काही ट्विस्ट वगैरे आणता की नाही, कारण पूर्ण वीक जायचं आहे. तर बिग बॉस आहे, कुछ भी हो सकता है. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि मला असं वाटतं की काहीतरी वेगळं नक्कीच होईल. तर आज काही जास्त काही नव्हतं, काही कोणाची शाळा वगैरे नाही घेतली ना कोणाला रागवलं. आज नुसतं एंटरटेनमेंट होतं तुमच्यासाठी. तर मी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. सर्वात आधी सोनवणे वहिनी आणि कारंडे वहिनी म्हणजे यांनी एंटरटेन केलं सगळ्यांना आणि खूप सुंदर कॉमेडी केली यांनी. या दोघांनी प्रत्येकावर कॉमेडी केली. मग तो विशाल कोटियान असेल, त्याच्याबरोबर का घरात दिवसभर उघडा असतो. आणि नंतर रुचिता घरात शिकली, चावी कोणाला द्यायची नाही आहे हे करण बोललेला. राकेशवर कॉमेडी केली, सोनालीवर कॉमेडी केली. आयुषने ऋतिक रोशनचा आवाज काढला. मला तर वाटतं आयुष आधीच तू दिसत नाही, तो ऋतिक रोशनचा आवाज, तुला ऋतिक रोशन नावानेच ओळखतील. तो ऋतिक रोशनचा आवाज करणार का, अच्छा त्याचं नाव आयुष, असं नको म्हणायला कोणी. नंतर रोशन भजनकर, तर त्यांच्या नावावर कॉमेडी केली का बा तू भजनच कर, असं नाही म्हणजे भजन कर असं भजनच कर नाही, भजन कर तू असं. नंतर सचिनचं जे सर्वात पॉप्युलर गाणं आहे केसावर फुगे जे तुम्ही पण ऐकलं असेल. आणि म्हणे सचिनने गाणं इतकं हिट केलं का सचिनने केसावरच फुगे उगवले, त्याच्या हेअरस्टाईलवर कॉमेडी करण्यात आली. नंतर करण सागर यांचं ऐकलं स्कूटर देऊन टाका आणि आम्हाला विनर घोषित करून टाका. तर ते सर बोलले की आम्हाला पहिले चावी कोणी चोर देते तर बघू दे. स्कूटर तर मी गिफ्ट करेल पण चावी चोर तर सापडायला पाहिजे. तर हे एकदम भारी नेले पे द्यायला मारले. त्याच्यानंतर आपण बघितलं डान्स बॅटल दाखवला गेला. राधा आणि रुचितानी अप्रतिम डान्स केलेला आहे, अप्रतिम. आणि रुचिताजी ना मला थोडंसं जास्त एक्सप्रेशन देत होती आहे ना, म्हणजे खूप जास्त गोष्टी करत होती. आणि राधा एकाच ठिकाणी नाचत होती. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, रुचिता लगेच खाली पण येत होती परफॉर्मन्स करता. नंतर तिने दीपालीलाही ओढलं. नंतर तर बिग बॉसने गाणंच बंद करून टाकलं. ठीक आहे, मग रितेश सर हे पण बोलले तुम्ही दीपालीला ओढलंच आहे, चला आता दीपालीचा परफॉर्मन्स आपण दाखवून घेऊ. पण दीपालीने काय डान्स केला, खतरनाक, एक नंबर. कोणी काही म्हणून मला दीपालीचा डान्स जाम आवडला. ह्या दोघींपेक्षा जास्त मला दीपालीचा डान्स आवडला आहे. ते गाणं आहे बघा, मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, काय ती अदा होती, काय तो परफॉर्मन्स, एकदम ग्रेसफुली डान्स, क्या बात आहे दीपाली सही. रितेशनी पण रितेश सरांनी पण खूप स्तुती केली. त्यानंतर आपण बघितलं सचिन कुमावत यांना गाणं म्हणायला लावलं. मग त्यांनी ते चंगरी भंगरी जे आता जे ट्रेंडिंग येते हे बोललं, चंगरी भंगरी प्रेम तुझं, 2-3च ओळी बोलल्या ते. त्याच्यानंतर रितेश आणि बीबी शोवर त्यांनी एक खूप सुंदर जे आहे ना वाक्य बोललं, जे मी इथं लिहिलेलं नाही, पण तुम्ही ते बघा, खूप सुंदर होतं ते शिवछत्रपतींचं. तर मस्त होतं ते. आणि रितेश सरांनाही म्हणलं की तुम्ही अभिमान आहे. नंतर प्राजक्ताची अंगाई, आणि खरं सांगू जी अंगाईची तारीफ केली ना खरंच कमाल. आता मी एकदम कनेक्ट करू शकते, कारण
ती अंगाई जी ना ती खूप कमालची. प्राजक्ताने ती अंगाई जी बोलली ना, निंबोनीच्या झाडा कमाल कमाल. त्याच्यामुळे त्या ज्या अंगाईशी ना असं माणूस एकदम कनेक्ट होणारे, असं डायरेक्ट एकदम झप्पीच लागायला लागलं होतं. इतकं सुंदर त्या गाण्यामध्ये आपण काय म्हणतो वाहत चाललो होतो. तर असं वाटत होतं पूर्ण आठवड्याचा जो थकवा आहे ना त्या एका गाण्याने घालवला असं. तर खूप सुंदर गाणं जो आहे ना ते म्हटलं ना रितेश सरांनी तारीफही केली का बेस्ट मेमरी होती पूर्ण आठवड्याभराची असे बोलले ते. त्यानंतर आपण बघितलं असे रितेश सर बोलले वादविवाद होता, असे मुमेंट जे आहे ना ते ठीक आहे आले पाहिजे, पण आपण एकत्र येतो, बोलतो, भांडतो पण, आणि एकत्र मारलेल्या शांतपणे ज्या गप्पा असतात एकमेकांबद्दल, एकमेकांच्या कोणत्याही गोष्टी बाहेरच्या शेअर करतो, तर ह्या ज्या फिलिंग्स असतात ना हे आहे बीबीचं म्हणजे घर. बिग बॉसचा शो आहे, बिग बॉसचं शोला हे एक घर बनवतं. मग सांगितलं राकेश चहा बनवा मी येतो, आणि मग रितेश सर गेले आणि नंतर काय मग लगेच आले पण ते, नंतर काय ब्रेक आला आणि मग लगेच आले पण ते. त्याच्यानंतर आपण बघितलं रितेश सर आले आणि डायरेक्ट टास्कच घेऊन आले. मग बीबी मंडळ असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पदावर असाल तर बहुमताने ठरवायचे. नंतर प्रभू बोलला की किती वाजले सांगा. आता याला काय करायचं होतं किती वाजव, तर रितेश सर बोलले आता किती वाजले माहीत नाही पण थोड्या वेळाने सर्वांचे 12 वाजणार आहे. तर हे एक होतं. तर मला वाटतं ओव्हर स्मार्टपणा जो आहे ना तो करतोय प्रभू. आणि घरामध्ये गेम कोणाला कळला आहे तर मी तुम्हाला का प्रभूला गेम कळला आहे, करणला गेम कळला आहे, तन्वीला तर बऱ्यापैकी कळला आहे. मुरली एकदम त्याच्यामध्ये, मुरली तन्वी. आणि मला वाटतं सोनालीला तर गेम ऑलरेडी माहिती आहे. हे सगळे जे बीबी हिंदी करून आले यांना काय गेम म्हणजे यांना माहिती गेम काय आणि काय नाही. तर बघूया पुढे काय काय नाही. तर पद द्यायचं आहे जसं मी बोलली. तर पहिलं मला सर्व कळतं याचा अध्यक्ष कोण, तर याला हे विशालला ठरवलं. त्याच्यानंतर विशाल तिथेच उभा राहिला. मग भाषण कमी आणि उपोषण जास्त तर आयुषला देण्यात आलं, हे विशालने दिलं. नंतर फॅन्सच्या जीवावर उडणारा तर ते करणला दिलं. त्या संघटनेचा अध्यक्ष करणला करून टाकलं आणि मग ते आयुषने दिलं. त्यानंतर पद जाऊ तिथं गाऊ मंडळाचा अध्यक्ष तर ते सचिन कुमावतला देण्यात आलं करणकडून. त्यानंतर नुसती चर्चा नो मोर्चाचे ॲडमिन कोण आहे तर सोनाली. आणि नंतर आग लावा आणि मग मजा बघाचे अध्यक्ष कोण आहे तर ते पण सोनालीला देण्यात आलं. सोनाली बोलली पण की ठीक आहे काही हरकत नाही मला दिलं तर. त्यानंतर बस कटरा आहे म्हणजे दिवस काढतोय असा कोण, तर हे राकेशला आणि रोशनला देण्यात आलं की तुम्ही फक्त बहुत दिवस घालवतोय तर गेम खेळा बुवा घरात. त्यानंतर रडारड ग्रुपचं ॲडमिन कोण आहे तर ते तन्वीला देण्यात आलं, जी रडारड करते घरात. त्यानंतर भांडव सोडवासोडवीचे अध्यक्ष तर ते राकेशला देण्यात आलं. नुसती बोंबाबोंबचे समितीचे अध्यक्ष तर ते रुचिताला देण्यात आलं. नंतर अजून एक टास्क आणला लगेच की पिकनिक कार फिनाले गाडी, की तुम्ही जर फिनालेमध्ये गेलात तर तुमच्यावर टॉप 4 कोण असतील असं. तर ड्रायव्हिंग सीटवर पहिले दिव्या बसली आणि दिव्या बोलली का सागर, राकेश, आयुष, दीपाली हे. तर यांचं ना एकंदरीत मला ग्रुप झालेला दिसतोय कारण सगळ्यांनी जवळजवळ सेम नावं घेतली हे सांगू इच्छिते मी तुम्हाला. तर या चार जण गाडीमध्ये बसले नेहमी सेल्फी घेतली. त्याच्यानंतर आपण बघितलं ड्रायव्हिंग सीटवर पुढं आला राकेश आणि त्यांनी जवळजवळ सेमच नावं घेतली, सागर, प्राजक्ता, दीपाली आणि दिव्या. नंतर यांनी सेल्फी घेतला. नंतर ड्रायव्हिंग सीटवर प्रभू आला. प्रभूने सोनाली, दिव्या, दीपाली आणि सागरचं नाव घेतलं. जवळजवळ हे सगळे एकाच टीममध्ये, प्रभू झालं, सोनाली झालं, दिव्या, दीपाली, सागर, हे सगळे एकाच टीममध्ये. आणि सोनालीचं आणि करणचं चांगलं पडतं तर करण पण नंतर इकडेच येणार आहे असं वाटतं. नंतर नंबर 4वर ड्रायव्हिंग सीटवर होती सोनालीने करणला दिलं, तन्वीला दिलं कारण तिचं करण बरोबर पडतं, ती करणला देणार होती हे मला 100% माहिती होतं. नंतर तन्वीला दिलं तिने. ती बिग बॉस खेळून आली आणि तिला माहिती ती तन्वीला डायरेक्ट टॉप 5मध्ये पाहते. ती जर अशीच ती बोलली पण ती अशीच खेळत राहिली तर ती टॉप 5मध्ये आहे. नंतर नंबर 3ला प्रभू,
नंतर नंबर 4ला तिने ओमकारचं नाव घेतलं. तर नंबर 3ला प्रभूचं नाव घेतलं तिने सर्वात आधी तर प्रभूचं नाव घेतलं आणि ती बोलली का प्रभूबरोबर मला तुम्हाला छान वाटतो छोटासा क्यूट आणि मला त्याच्यावर कोलॅब करायचं, बाहेर रील करायची. रितेश सर बोलले काय तुम्हाला याच्यासोबत रील करायची? तुम्हाला ना असं लहान छोटासा वाटत असा, तो छोटा नाही आहे बरं का, तो मोठा आहे. हां, आणि प्रभूबरोबर कोलॅब करताना जरा विचार करा, कारण तुम्ही जर त्यांचे पूर्वीचे रील पाहता ना, म्हणजे पाहिले ना, तर तुम्हाला कळेल का जितका तो लहान वाटतोय ना तितका ते लहान नाही आहे. तर हिला बी वाटलं यार आईला याचे असे कोणते रील आहे, सोनालीला वाटलं बरं का. थोडं ते प्रभू असे कोणते रील आहे तुझे? तर मला नाही वाटत ही बाहेर जाऊन त्याच्यावर कोलॅब करेल, जेव्हा ती त्याच्या रील पाहेल तेव्हा. तर बघूया ते काय करते नाही करते. नंतर ड्रायव्हिंग सीटवर बसला रोशनने बघा कोणाला केलं, रुचिता, विशाल, तन्वी आणि सचिन दादा. सचिन दादा ठीक आहे, आपण 2 मिनटं सोडून देऊ, पण तन्वी, विशाल आणि रुचिता हे कोणाचे फेवरेट आहे? हे बिग बॉसची फेवरेट आहे. आणि ही कोणती टीम आहे? ही विलन टीम आहे. आणि विलन टीमचं नाव रोशनने घेतलं आहे. तर रितेश सर पाहिले का तुम्ही काय बोलले, की तुम्ही जे नावं घेतली ना ती इथून घेतली, इथून नाही. म्हणजे कळालं का तुम्हाला याचा अर्थ, की बुवा तू आता म्हणजे तुम्ही त्यांचं नाव घेतलं ज्याच्यावर तुमचं सोल कनेक्ट झालेलं आहे. तर याचा अर्थ का रोशन तुम्ही या टीमबरोबर राहा, आणि रोशन या टीमबरोबर राहिला तर याचा म्हणजे रोशनला बाहेर जबरदस्त सपोर्ट आहे, तर याचा फायदा या टीमला होईल, म्हणजे या विलनला होईल, लाईक तन्वी अँड रुचिता अँड ऑल. तर असं आणि जर रोशननी यांची नावं घेतली असती ना बाकीच्यांची, तर ना मग हे असं बोलले असते की तुम्हाला अजून तर गेमच नाही कळाला आहे, तुम्ही पहिले गेम कळून घ्या, असं राहतं. नंतर एवढं होऊन टास्क तो संपला. नंतर आपण बघितलं की सोनालीची चावी कोणी चोरली, तर याचा खुलासा केला आहे रितेश सरांनी आणि क्लिप दाखवली ज्यामध्ये दिसतं की अनुश्री माने ठरली आहे चोर. येस. आणि ते आता घरच्या कोणत्याही कंटेस्टंटला कळणार नाही ती चोर आहे, ते फक्त तिला माहिती आहे, रितेश सरांना माहिती आहे, सगळ्या दोन्हीला माहिती पडले आणि मेकर्सला माहिती. नंतर आपण बघितलं की रितेश सरांनी सुगली दारं उघडली. आता वेगवेगळी दारं उघडणार आहे, कारण दार उघडण्याचं सीझन आहे, तर वेगवेगळी दारं उघडणार. रितेश सरांनी सुगली दारं उघडले विशालसाठी. ॲक्टिव्हिटी एरिया ओपन केला आणि करण जे बोलला होता विशालबद्दल ते त्याला दाखवलं. आणि नंतर दाखवलं, पण यांचं बाहेर भांडण नाही आलं. रेवणने ठीक आहे बोलला ते झालं. नंतर तन्वीसाठी दार उघडलं, तेव्हा ती दिव्या, करण, सोनाली, आयुष हिची चुगली करत होती. ते जेवण बनवून दाखवते मग तेव्हा भांडते वगैरे, तर त्याच्याबद्दल बोलणं चालू होतं. आणि त्यात तन्वी ना जाता म्हणत होती, स्वामी माझे फ्रेंड्स नसू दे, स्वामी माझे फ्रेंड्स नसू दे. अरे जे असेल ते बघ ना काय होतं. नंतर ते झालं प्राजक्तासाठी मग तन्वी, अनुश्री ते बोलत होते. तुम्हाला आठवत असेल तो बाथरूम एरियामधली ती चर्चा, किती डंबस आहे, ती मूर्खच आहे. आणि मग ती ॲक्टिंग करून दाखवत होती. नॉमिनेट केलं होतं प्राजक्ताने, नंतर ती रडत होती. किती बिचारी रडते गो, मी किती बिचारी आहे, मी रडते असं दाखवते. तर हे सगळं दाखवण्यात आलं, पण हे सगळे बाहेर येऊन त्या कंटेस्टंटला काहीही बोलले नाही. मग आता हे नंतर उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी हे भांडण होणार. मग ते सर हेही बोलले का हे जे दरवाजे ना हे दरवेळेस उघडत राहतील, तर त्यासाठी तुम्ही सज्ज राहा. त्यानंतर भाई एलिमिनेशन. तर सर्वात आधी काय केलं यांनी, सागर, दीपाली, करण यांच्यापैकी सागर आणि दीपालीला सेफ केलं आणि करणला डेंजर झोनमध्ये ठेवलं. नीट आहे का. करण जो इतका ओव्हर कॉन्फिडंट आहे की फॅन्स वाचवतीलच. नंतर रुचिता, अनुश्री, दिव्या, यामध्ये अनुश्री आणि दिव्याला सेफ केलं आणि रुचिताला त्यांनी ठेवलं डेंजर झोनमध्ये. त्यानंतर रोशन, राधा आणि प्रभू यापैकी रोहन आणि प्रभूला सेफ केलं आणि राधाला डेंजर झोनमध्ये टाकलं. आता डेंजर झोनमध्ये कोण कोण आहे, राधा, रुचिता आणि करण.
करणला इथं काय टाकलं माहिती का, ओव्हर कॉन्फिडन्सचा जो घमंड आहे ना तो तोडण्यासाठी. पण तरी त्याला ओव्हर कॉन्फिडन्स, तो काय माहिती का, तरी मी याच्यातनं सेफ होईल, काही फरक पडत नाही. तुम्हाला माहिती इतका ओव्हर कॉन्फिडंट कधी असतो व्यक्ती, MG असल्यावर. मागच्या सीझनमध्ये ना, हिंदी सीझनमध्ये कुनिकाला MG होती. ती कुनिका जेव्हा जेव्हा यायची, नॉमिनेट व्हायची कुनिका, तेव्हा नो एविक्शन झालं. आणि असं किती वेळा झालं, 1 नाही 2 नाही 3 वेळा ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. कुनिकाला वाचवायसाठी त्यांनी त्या प्रणित मोरेला बाहेर काढून दिलं होतं. जा बुवा डॉक्टरचा इलाज वगैरे घे, डेंग्यू वगैरे झाला. आणि मला तर वाटतं तसं काही पण नव्हतं. तो साधा म्हणजे ताप वगैरे असेल त्याला, ठीक आहे, तो स्विमिंग पूलमध्ये गेला म्हणून ताप वगैरे होता वाटतं त्याला, पण मग त्याला बाहेर काढलं आणि मग म्हणे नो एलिमिनेशन. आणि तेव्हा कुनिका जाणार होती. आम्ही स्वतः बोटिंग ट्रेनमध्ये सांगितलं होतं का कुनिका डेंजर झोन, बोटच नव्हते बाई या बाईला. त्याच्यामुळे तिला होती MG. कधीपर्यंत, फॅमिली वीकपर्यंत तिला MG होती डायरेक्ट. 10-12 हफ्त्यांची MG समजून घ्या तुम्ही. तशीच MG करणला आहे का? करणला आहे ना, हे टॉप 3 टॉप 4पर्यंत नेऊन नंतर उडवून टाकतील. हा विनर बनत नाही शोचा, हे पण सांगते मी तुम्हाला. एवढ्या ओव्हर कॉन्फिडंट लोकांना हे लोक विनर बनवत नाही, मेकर्स, पहिलेच सांगते मी तुम्हाला. तर तो विनर तर नाहीच बनत आहे कारण तो खूप ओव्हर कॉन्फिडंट आहे, घमंडी ओव्हर बसीरला काय केलं, बसीरने बिग बॉसवरच सवाल म्हणजे प्रश्न जे आहे ना, प्रश्नचिन्ह उभा केलं त्या सगळ्या गोष्टींमध्ये. काय केलं, बाहेर इतकी तगडी वोट सपोर्ट असताना, सोशल मीडियावर नंबर 1 ट्रेंडिंगवर असताना या पोराला बाहेर काढलं होतं, बसीर अलीला. माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट जास्त ठेवत नाही. बसीर अली सेम ओव्हर कॉन्फिडंट होता, तो सेम होता खूप. तुझे काय लगता है बार मेरी रील्स कट रही होगी असं म्हणायचा तो, माहिती का, डायरेक्ट बोलत होता तो. मला वाटतं पहिल्या 2nd वीकमध्येच म्हणत होता तो, नेहल नावाची कंटेस्टंट आहे तिला, की बाहेर माझ्या रील्स कटत असेल, मी प्रचंड लोकप्रिय आहे, लोक मला बघण्यासाठी असे मरत असेल, डायरेक्ट अशा गोष्टी बोलत होता. आणि नंतर मग बिग बॉसने दाखवून दिलं बाई, काढून टाकलं. काही इतका ओव्हर कॉन्फिडंट व्यक्ती आम्हाला या घरात नको आहे. तर त्याच्यामुळे बघू आता करण काय अजून करतो पुढे, किती ओव्हर कॉन्फिडंट होतो, किती काय होतो, बघूयात गोष्टी. कारण त्याचा अजूनही कमी नाही झाला. त्याला एवढं डेंजर झोनमध्ये टाकलं ना, त्याला माझ्या मते कळालं आहे की त्याला मुद्दामून जाणून बुजून डेंजर झोनमध्ये, हे पण माहिती त्याला, एवढा बुद्धू नाही येतो, त्याला माहिती गेम. त्याच्यामुळे तो काही नाही, मी याच्यातनं पण वाचेल. मला भरोसा आहे फॅन्सवर नाही, तुला MGवर भरोसा आहे. मला तर वाटतं तुला मिनिमम 8-9 हप्त्याची MG आहे, 8 ते 10 हप्ते असं वाटते मला. या पोराला आहे 8-10 हप्त्यांची MG आहे. नंतर आपण बघितलं, नंतर एक सांगितलं यांनी, सर्वजण दुसऱ्या आठवड्यात पण नॉमिनेटेड राहतील आणि ह्या हफ्त्यात नो एविक्शन. हो, एलिमिनेट कोणीच नाही झालेलं आहे, पण हे सगळे नॉमिनेट राहतील. हे सगळा म्हणजे काय गरज आहे तुम्हाला माहिती का? हे जे नॉमिनेशन ना 3 मुलींनी ठरवलं होतं. तुम्ही प्रत्येक कंटेस्टंटला चान्स द्या ना नॉमिनेट करायचा, सिम्पल आहे गोष्टी, ठीक आहे. हे तर होतं ओव्हरऑल आजचं रिव्ह्यू होता हा आजचा. आणि आज काही नाही घडलं, आज भरपूर टास्क झालेले आहेत घरात, टास्क झाले घरात, आणि बस याच गोष्टी घडल्या, बाकी काही नाही. संडेचा एपिसोड ना असाच असतो, शनिवारी फुल शाळा असते, आणि नंतर एंटरटेनमेंट असतं, फक्त एंटरटेनमेंट. एपिसोड नंबर 8चा रिव्ह्यू होता. तर कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो. आणि असे काही अपडेट्स असतील तर मी नक्कीच घेऊन येईल. त्याकरता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टिल देन बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.